सगळ्यांना ओम। आज 4 ऑगस्ट आजचे कलियुगातले धन्वंतरी आयुर्वेदाचार्य आचार्य बालकृष्णजी यांचा जन्मदिवस आहे। तर आज त्यांच्या जन्मदिवस निमित्ताने आगळा वेगळा हा जन्मदिवस साजरी केला जातो, जी की आज त्यांचा असा उद्देश आहे की या आजच्या जन्मदिवशी अनेक जडीबुटी आपल्या देशामध्ये लावावी आणि आपण निरोगी व्हावं। कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आजार भरपूर वाढलेले आहेत, जसे की कॅन्सर आहे किंवा थायरॉइड आहे, डायबिटीज आहे, बीपी आहे किंवा पाइल्स असेल, स्किन प्रॉब्लेम सोरायसिस असेल, असे अनेक आजार, ट्रेस असेल, या सगळ्यांसाठी ही वनस्पती खूप फायदा करते। ही केवळ आपण काय म्हणत होतो अगोदर, अरे आपली आजी म्हणत होती किंवा आजोबा म्हणत होते की हे वनस्पती चांगली असते बेटा, तुळस वापर। तर आपल्याला काय वाटत होतं, माझी आजी किंवा माझे आजोबा हे शिकलेले नाही, तर त्यांच्यावर आपण तेवढा विश्वास ठेवत नव्हतो। पण या वनस्पती स्वामी रामदेवजी बाबा व आचार्य बालकृष्णजी यांनी असा याचं संशोधन केलेलं आहे। सायंटिस्ट लोक घेऊन त्याच्यावर काही ॲनिमल्सवर ट्राय करून त्यांच्यामध्ये आजार उत्पन्न करून परत ही वनस्पती त्यांना देऊन मग त्यांचे आजार बरे झालेले आहेत। आणि हजारो करोडो लोकांना, जसे की आता हे पहा, हे आहे शुगर फ्रीची वनस्पती आहे। ह्याला शुगर फ्री वनस्पती म्हटलं जातं। ही वनस्पती आम्ही पतंजली युनिव्हर्सिटी हरिद्वारहून येते वेळेस मी घेऊन आलेली आहे। त्यावेळेस हे पानं जर आपण 4 जर पानं खाल्ली तर आपलं डायबिटीज बरं होतं। तसेच हे आहे निर्गुंडी, जे आपल्यामध्ये गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, वातदोष असेल, तो कमी करण्यासाठी आपण याचा काढा बनवून याचं सेवन करू शकता। तसंच ही शेवगा, आपण जे विटॅमिनची कमतरता असते आपल्या शरीरामध्ये, तर मोरिंगा सुद्धा म्हटलं जातं। हीच मोरिंगा आज अमेरिकेसारख्या ठिकाणी खूप महाग याच्याने विकली जात आहे, जी आपल्याकडे अशी उपलब्ध आहे, आपण याची हे करत नाही। तर ही मोरिंगा आहे। जसंच हे पारिजातक आहे, जे पारिजातक आपल्या जे सायटिका पेन आहे त्याच्यासाठी उपयोगी येते। आणि हे पत्तरचट्टा, ज्यांना मुतखडा आहे त्यांच्यासाठी उपयोगी येतो। ॲलोवेरा तरी आपल्या स्किन प्रॉब्लेमसाठी, ॲसिडिटीसाठी जे आपण मेडिसिन खातोय त्याचे साईड इफेक्ट असतात, पण ॲलोवेराचं जर एक पान खाल्लं तर हे होतं। तर असे बऱ्याच असं वनस्पती आहे, तर ही वनस्पती नेऊन आपल्या घरी लावावी आणि निरोगी व्हावं, हाच उद्देश आचार्य बालकृष्णजीचा आहे। तर अशा प्रकारे इथे सांगण्यात आलेलं आहे। तरी साहेबांचं आणि आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद। इथं आलेले आहात तुम्ही, आणि आपण खारीचा वाटा म्हणून इथे